आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता खत दरवाढीचे नवे संकट उभे ठाकले आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या कच्च्या मालाचा पुरवठ्यावर परिणाम झाला असून विविध खतांच्या दरात 10% अधिक वाढ झाली आहे। वाढता उत्पादन खर्च, घटते उत्पन्न आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता रासायनिक खतांच्या दरवाढीचे नवे संकट उभे राहिले आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने विविध खतांच्या किमतींमध्ये 10% अधिक वाढ झाली आहे। त्यामुळे आगामी खरीप हंगामातील उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे। युरिया, अमोनिया आणि सल्फरच्या दरात मोठी वाढ झाल्याने देशांतर्गत खत बाजारावर त्याचा थेट परिणाम झाला आहे। खतांचा तुटवडा आणि वाढते दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। कृषी केंद्र चालक रवी कोकनूर यांनी सरकारने खतांच्या दरावर नियंत्रण ठेवून पुरेसा पुरवठा करण्याची गरज असल्याचे सांगितले। खताच्या किमतीच्यात सरासरी 30 ते 40% वाढल्यात। जी गुन्ह्यावर 1400 होती 1800 झाली, जी 1600 होती ती 2200 रुपये झाली। त्याचा मेन परिणाम जो एक तर पुरवठा जो पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। जे बघतो आखात देशात नसेल, रशियात नसेल, इकडून तिकडून आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यामुळे। आणि युरियाची सध्याला भीषण टंचाई आहे मार्केटमध्ये। भारताचा युरिया जो आहे कमीत कमी 25 ते 30% आपण इम्पोर्टवर डिपेंड आहे आपला युरिया। जो येत होता आखा देशांना तिकडून नॅचरल जे अमोनियम वायू जो लागतो तो बाहेर नाही येतो, त्याचा सप्लाय सध्याला बंद आहे। आणि त्याला प्रोडक्शन करण्यासाठी जो गॅस लागतो मोठमोठ्या प्लॅन्टमध्ये, सरकार सध्याला धोरण आहे की अगोदर जे घरगुती गॅस तिकडं तो सुरळीत व्हायला पाहिजे, म्हणून तिकडं सध्याला सप्लाय चालू आहे। त्याच्यामुळे थोडं तिकडे डिस्टर्बन्स आहे, त्याला अजून सुरळीतपणे अजून चालू झालं युरिया सप्लाय अजून तो एक आहे। त्यानंतर बाकीचे सप्लाय सध्याला बंद केलं तर रशिया म्हणा, चायना म्हणा। चायनाचं मागच्या महिन्यात स्टेटमेंट होतं आम्ही जोपर्यंत सप्लाय होत नाही अंतर्गत तोपर्यंत आपण बाहेर देणार नाही। त्यांनी बॅन पूर्णपणे बंद आहे रशियातनं NPK फर्टिलायझरचं। तेच कंडिशन रशियाची आहे। रशिया पण म्हणते जोपर्यंत आमची भूक भागत नाही किंवा आमचं जोपर्यंत सप्लाय होत नाही पूर्ण राष्ट्रामध्ये तोपर्यंत बाहेर देणार नाही। हे दोन मेन सोर्स होते आपले म्हणजे सप्लायर, ते सध्याला बंद असल्यामुळे किमती भरपूर वाढल्या। तरी पण खताचं थोडंसं हे असणार, शॉर्टेज असणार त्याच्यामध्ये DAP ची किंमत कमी आहे। कमीत कमी म्हणण्यापेक्षा गव्हर्नमेंट सबसिडी भरपूर देते DAP ला, त्याची मागणी जास्त शेतकऱ्यांना रेट कमी असल्यामुळे त्याचं शॉर्टेज आहे भरपूर, तो माल नाही सध्याला। त्याला जो लागणारा फॉस्फरिक ऍसिड आहे त्याच्या किमती आंतरराष्ट्रीय किमतीवर वाढलेल्या आहेत। त्याच्यामुळे कोण कंपनी जे आहेत खताच्या कंपन्या ते बनवायला तेवढं उत्सुक नाही आहेत DAP सारखं खतं बनवायला, कारण त्यांना परवडत नाही आहे। इंटरनॅशनल मार्केटमध्ये हाय रेटने घ्यायचं आणि परत कमी रेटने विकायचं इंडियन मार्केटला, त्याच्यामुळे कुठल्या कंपनी पुढे जात नाहीत तो माल बनवण्यासाठी, त्याच्यामुळे किमती भरपूर वाढल्या। तर शेतकरी प्रशांत सराटे आणि माऊली हेगडे यांनी सततच्या दरवाढीमुळे शेती करणे कठीण झाल्याची भावना व्यक्त केली। मध्य पूर्व देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालामध्ये जो तुटवडा पडला आहे त्यामुळे रासायनिक खतामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे। त्यामुळे भारतामध्ये किंबहुना महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरती मोठे संकट आले आहे। रासायनिक खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे, त्या गगनाला भिडल्यामुळे शेतकरी आता सध्या संकटात आला आहे। त्यामुळे सरकारने या संकटावरती मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून जगाचा पोशिंदा हा जगला पाहिजे आणि इतरांनाही जगवला पाहिजे। त्या अनुषंगाने सरकारने रासायनिक खताच्या किमती कमी करून जो स्टॉक शिल्लक आहे त्या स्टॉकचे वितरण केलं पाहिजे। सुरळीत खत शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, याकडे लक्ष दिलं पाहिजे। सध्याच्या रासायनिक खताच्या दरवाढीमुळे शेती करणं कठीण झालेलं आहे। तरी सरकारने खताच्या रेटवरती नियंत्रण ठेवणं आणि सुरळीत पुरवठा करणं हे गरजेचं आहे। अशा महागाईमुळे दरवर्षी रेट जर वाढत आहे तर शेती करायची कशी? खताचा पुरवठा तुटवडा जाणवतोय सारखं, त्यावर सरकारनं नियंत्रण ठेवायला पाहिजे। ही आता सध्याच्या घडीला पोटॅश म्हणा किंवा युरिया अजिबात मिळत नाही, मिळतंय ते पण लिंकिंगने मिळतंय। त्याच्यामुळे शेतकऱ्याने शेती करायची कशी ही लय मोठी पंचायत झाली। ऐन उन्हाळ्यामध्ये आता पाणी असून खत मिळत नाही, करायचं काय ह्या गोष्टीवर? ह्याच्यावर पण सरकारने आणि शेतकरी संघटनांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांच्या पिकांना मिळत नसलेला हमी भाव आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। आता आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम खतांच्या बाजारावर होताना दिसत असून आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे।